हॅलो, कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जाओ. तर बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय आहे आणि मला सुद्धा माहिती नव्हतं. साहजिक आहे, ज्यावेळेस आपण व्यवसाय करायला जातो आणि आपल्यासाठी ते मशीन नवीन असते त्यावेळेला आपल्याला माहितीच नसतं. तर मला सुद्धा माहिती नव्हतं सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय. मी गेले तिथे, मशीन बघितली आणि त्यानंतर ती खरेदी केली, बस फक्त एवढंच. तर सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय? मशीनमध्ये एक बटन असतं स्टार्टचं, ते बटन तुम्ही दाबलं की मशीन आपोआप वर्क करतं. त्यामध्ये एक नॉर्मल म्हणजे एक मिनिमम होल्डिंग टाईम असतो. होल्डिंग टाईम म्हणजे कसं असतं की ते खाली येण्याचा जो टायमिंग असतो तो. आता हा टायमिंग का दिलेला असतो? लोकांना जेव्हा लोक बघतात ना तेव्हा त्यांना काय वाटतं की मशीन खूप स्लो चालते, मग इतक्या कमी स्लो मशीनमध्ये आपण प्रोडक्शन कसं तयार करणार? तर साहजिक गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण त्या मशीनमध्ये स्वतः हाताने पेपर ठेवतो तर मशीन स्पीडमध्ये कसं काय वर्क करणार आहे? हात मशीन खाली येण्याची भीती असते ना. म्हणून सेमी ऑटोमॅटिक मशीनला हा जो टायमिंग आहे ना तो टाइम पिरियड दिलेला असतो. तेवढ्या टायमिंगमध्येच ती खाली येते. तितक्या वेळामध्ये तुम्ही त्या डायवरती तुमचे सर्कल कटिंग ठेवून हात बाजूला घेऊ शकता. त्यासाठी त्याला तो होल्डिंग टाइम दिलेला असतो एक 8, 9, 10 सेकंदाचा. आता माझ्या मशीनला 10 सेकंदाचा टायमिंग आहे आणि 10 सेकंदामध्ये मी 10 पेपर म्हणजे 10 प्लेट तयार करते. आता 10 प्लेट म्हणजे 10 वेळा ठेवावं लागणार आहे का? नाही, 10 प्लेट 10 वेळा नाही ठेवत. एकदाच मी 10 पेपर इथं मोजून ठेवते. बघा, आता मी तिथं डायमध्ये पेपर मोजून ठेवलेत आणि हात बाजूला काढून घेतलाय. ती डाय आली थोडेसे कमी स्पीडने खाली आणि तिथं होल्ड करते ती 10 सेकंद. त्यानंतर 10 सेकंद वरती आपल्याला त्या पॅनलमध्ये चौकोनी बॉक्स आहे ना तिथे दिसतो. 10 सेकंदानंतर ती आपोआप वरती जाते. त्यानंतर आपण प्लेट काढून घेतो. खूप जण काय करतात की बाहेरून निरीक्षण करूनच त्याबद्दल मत व्यक्त करून मोकळे होतात किंवा त्याबद्दल अंदाज लावून मोकळे होतात. त्यांना काही माहिती नसतं त्यातलं डीपमधलं. तर असं करू नका. पूर्णतः माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा अंदाज लावू नका. तुम्हाला जर माहिती नाही आहे ना तर त्याबद्दल बोलू नका. आधी जाणून घ्या की नेमकं काय आहे म्हणून. मला सुद्धा माहिती नव्हतं, पण मी असं काय कुठल्या गोष्टीबद्दल मत लावून मोकळी होत नाही. मला सुद्धा माहिती नव्हतं. ज्या वेळेला मी त्या गोष्टीची माहिती घ्यायला लागले, त्या गोष्टीवरती काम करायला लागले, तेव्हा मला माहिती मिळाली. आता बऱ्याच जणांना वाटतं की ही मशीन कामाची नाही आहे, बिनकामाची आहे, फालतू आहे किंवा ह्या मशीनवर आपण प्रोडक्शनच तयार करू शकत नाही. अरे तुम्हाला माहिती आहे का मशीनमध्ये किती प्रोडक्शन तयार होतं, काय होतं, जागा किती लागते, तिला इन्व्हेस्टमेंट किती लागते? ह्या सगळ्या गोष्टीची जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही बोलू नका ना. उगाच तोंडाची वायफळ बडबड करत राहायचं झालं. कसं असतं, काही लोकांना ना डोकं नसतं, विनाकारण काही बोलत राहतात. त्यांना कसल्याबद्दल काही नॉलेज नसतं आणि उगाचच आपलं बडबड करत राहायचं झालं. 10 सेकंदामध्ये 10 प्लेट तयार होतात. आधी मी थोडंसं म्हणजे ज्यावेळेस मशीन घेतली ना तर त्यावेळेस ना थोडेसे सर्कल कटिंग कमी ठेवायचे, कारण की डाय नवीन होती. तर नवीन डाय लवकर त्याला येत नाही, प्लेटला आकार येत नाही. त्यामुळे त्याला सेट व्हायला थोडासा टाईम लागतो. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस नवीन घेतो ना तर त्या गोष्टीला, व्यवसाय असो की कुठली वस्तू असो, त्याला सेट व्हायला थोडा वेळ काळ लागतोच. तर ज्या वेळेला मी मशीन घेतली आणि डाय म्हणजे चालू केले, मशीन वर्क करायला लागली ना तर आम्ही 7-7 कटिंग ठेवायचो. म्हणजे मला 1.5 तास लागायचा 1,500 प्लेट तयार करायला. 1.5 तासामध्ये 50 पॅकेट माझे तयार व्हायचे. 50 पॅकेट म्हणजे काय की एका पॅकेटमध्ये 30 प्लेट असतात. तर 30 म्हटल्यावरती 50 पॅकेट, तर 1,500 प्लेट तयार व्हायच्या. त्याच्यानंतर मी 8 सर्कल कटिंग ठेवायला लागले. मग ते सुद्धा व्यवस्थित यायला लागले. त्यानंतर कालांतराने म्हणजे 2-3 महिन्याने मी 10 सर्कल कटिंग ठेवायला लागले. तर आता मी 10 सर्कल कटिंग ठेवून एका तासामध्ये 1,500 प्लेट तयार करते. आता कोणी तेवढ्याच वेळामध्ये 15 सुद्धा प्लेट ठेवतात. पण काय आहे की त्या थोड्याशा मोठ्या असतात. वडापावसाठी किंवा समोसा कचोरीसाठी त्यामध्ये लिक्विड जास्त नसतं. त्यामुळे काय होतं की ती प्लेट थोडीशी त्याला शेप नाही आला तरी चालते, कारण की ड्राय देतो आपण, ड्राय वस्तू देतो ना त्यामध्ये. आणि जर तुम्हाला मंचुरियन, आता ही जी मी प्लेट बनवते ही मंचुरियनसाठी बनवते, तर ह्यामध्ये काय थोडंसं लिक्विड पण असतं, ते मंचुरियन ग्रेव्ही असते ना त्यांची. तर त्यामुळे मग मी 10च ठेवते.
15 बनतात, पण कसं असतं कस्टमरला क्वालिटी देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कसेही प्लेट देणं. आता काही ठिकाणी आहे, माझेच कस्टमर होते की ज्यांना कमी रेटमध्ये आणि जास्त क्वांटिटीमध्ये ते प्रोडक्शन देतात. पण मी म्हटलं ठीक आहे, मलाही देता येतं तसं, पण कसं उगाचच काही द्यायचं म्हणून द्यायचं मी ते करत नाही. कारण 2-3 कस्टमर असे आहेत की जे माझ्याकडनं आधी प्रोडक्शन घेत होते, नंतर त्यांना दुसरीकडून कुठून तरी भेटायला लागलं, मग ते तिकडे डायव्हर्ट होऊन गेले. का तर ते रेट कमी आणि क्वांटिटी जास्त देतात. पण कसं असतं ज्यावेळेस कस्टमर प्लेटमध्ये घेतात त्यांना ते प्लेट पकडता आली पाहिजे ना. तुम्ही प्लेन कागदावर त्यांना जर मंचुरियन देणार तर त्यांना खाता येणार आहे का? तुम्हाला पैसे कमवायचे, पण थोडीशी त्यांची पण वस्तुस्थिती परिस्थिती बघा ना, की त्यांना खाताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना थोडंसं. म्हणून माझे मोजकेच जे काय आहे ना प्लेटचे कस्टमर मोजकेच आहेत, पण क्वालिटी चांगली देते मी. तुम्ही प्लेट तयार करताना सुद्धा पहा की माझ्या प्लेट्स क्वालिटीमध्ये कशा आहेत. आणि काही जे आहेत ना मोजके कस्टमर तेच त्यांना पण मिळतं बरं का, पण ते नाही घेत तिकडनं, कारण ते म्हणतात की ही प्लेट कडक पण आहे, ह्याला शेप पण आहे. त्यामुळे थोडासा मला 5-10 मिनिट उशीर होतो, पण जी क्वालिटी द्यायची ना तीच क्वालिटी देते मी. तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत बारीक सारीक व्यवसायामध्ये जाणून घेण्यासारख्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.